नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव. आपला जो मूळ लढा चालू आहे 23 मार्च 1994चा GR, ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांवरती अन्याय झाला. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असते की तो GR आम्हाला कळत नाही. सांगायला गेलं तर लोक नीट समजून घेत नाहीत. आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. माझ्या हातामध्ये तो GR आहे. ओके. आणि हाच तो GR आहे ज्याच्यामुळे सगळं मराठ्यांचं वाटोळं झालेलं आहे. त्यामुळे आपण हे नीट GR समजून घेतला पाहिजे. कारण आज मी पत्रकार परिषद घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की लोक मुद्दा डायव्हर्ट करायच्या मागे असतात आणि जे एकाच वेळी 4 प्रश्न विचारायचे, एकाचं उत्तर द्यायला गेली, परत दुसरे 4 विचारायचे, एकही प्रश्न सलग जात नसेल तर लक्षात घ्या लोकांना तो मुद्दा डायव्हर्ट करायचा असतो. मुद्दा लोक 2 ठिकाणी डायव्हर्ट करायला बघतायत. कोणाचं तरी जात सर्टिफिकेट आणि कोणाचं तरी वंशावळ. ओके. आपला हा मुद्दा नाही आहे, लक्षात घ्या. मूळ मुद्दा, बेसिक मुद्दा आपला असा आहे की 23 मार्च 1994चा GR. त्याच्यापूर्वीची परिस्थिती काय होती तर 9 एप्रिल 1965 रोजी जे आरक्षण होतं त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती, बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती 13%, SC आणि अनुसूचित जाती म्हणजे ST 7%, हे झालं 20%. आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना होतं 4% आरक्षण आणि इतर मागासवर्ग याला OBC आपण म्हणतो ते होतं 10%. असं मिळून 9 एप्रिल 1965 पासून 34% आरक्षण या महाराष्ट्रामध्ये लागू होतं. बरोबर. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, 4 ऑगस्ट 1992ला धनगर व वंजारी समाजाचा विमुक्त जाती व भटक्या जमातीमध्ये अंतर्भाव केल्यानंतर विमुक्त जाती व भटक्या जमातीचे पूर्वी असलेले 4%चे आरक्षण 2%ने वाढून 6%वरती नेण्यात आलेलं आहे. बरोबर. आता म्हणजे हे 4चं 2% झालं कोणाचं, विमुक्त भटक्या जातींचं. आता आपण ज्या GR बद्दल बोलतोय तो GR आहे 23 मार्च 1994चा. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे तर बघा, SC आणि ST ह्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायची गरज नाही, कारण ते तेव्हाही 20% होतं आणि नंतर ते 20% होतं. आणि SC STच्या आरक्षणाबद्दल आपण कधीही बोललं नाही पाहिजे, कारण त्या समाजाने खूप मोठं भोगलेलं आहे आणि म्हणून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणं ही बाबासाहेबांची भूमिका योग्य होती, ती कायम राहिलं पाहिजे. आणि आपण मराठा समाजाने हेही लक्षात घेतलं पाहिजे की या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती इतर कोणत्याही जातीच्या कोणत्याही पक्षाने समर्थन केलेलं नाही. फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी समर्थन दिलेले आहे. त्यामुळे आज पत्रकार मला पुन्हा त्या ट्रॅकवर आणत होते की SC STच्या आरक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचा विरोध वगैरे आहे का. विरोध असण्याचं कालही कारण नव्हतं, आजही नाही, उद्या असणार नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे आम्हाला खूप जवळून माहिती आहे आणि उपेक्षित शोषित घटकांचे उद्धारासाठी त्यांनी जे काही काम केलेले त्यामुळे देवापेक्षा कमी प्रतिमा त्यांची नाही. ओके. त्यामुळे ते 20%बद्दल आपल्याला काही तो विषय घेणे चर्चेचाच विषय तो होऊ शकत नाही. 13 आणि 7 SC आणि ST हे कालही होतं, आजही आहे आणि उद्याही ते राहिलं पाहिजे. आपला प्रश्न काय आहे की जे OBC आरक्षण 4 आणि 10 14% होतं ते डायरेक्ट 14वरनं 30%मध्ये गेलेले. ते कसं गेलेले तुम्हाला सांगतो. विमुक्त जाती आणखी 3% वाढवलेलं आहे. भटक्या जाती 1990 पूर्वीच्या व 28 तत्सम जाती 2.5%ने वाढवल्यात. भटक्या जमाती धनगर व तत्सम जाती हे 3.5%ने वाढवलेलं आहे. आणि भटक्या जमाती वंजारी, त्याच्यामध्ये वंजारी आहेत आणि त्याच्यामध्ये सेक्शन केलेले आहेत बरं का. अ ब क ड अशी त्याची वर्गवारी आहे आणि ती वर्गवारी करून हे आरक्षण वाढवलेलं आहे, हे 2%चं. आणि इतर मागासवर्गीयांकरता 19%. पूर्वी किती होतं ते तर ते होतं 10%. म्हणजे सगळं मिळून म्हणजे ह्या OBC मध्ये हे असे अनेक फाटे आहेत मित्रांनो. त्यात विमुक्त व भटक्या जाती, त्या विमुक्त व भटक्या जातीत जे 4% पूर्वी होतं त्याचं अ ब क ड असे 4 गट आहेत आणि असं करून 14वरचं ते 30वरती नेलेलं आहे. म्हणजेच ते 16% जे आहेत त्याच्यामध्ये मराठ्यांना अजिबात स्थान नाही. लक्षात घ्या, या देशातील सर्व जातीच्या लोकांना गरीब, मागास, पाठी पडलेल्या सर्व जातींना या देशातील राजकारणी लोक भारतीय मानतात. मग मराठी काय पाकिस्तानमधून आलेत का, मराठी काय परत देशातून आलेत का, तर मराठ्यांवरती हा सरळ अन्याय. ही आमची भूमिका कालही होती, आजही आहे. लक्षात घ्या. म्हणजे या देशासाठी सर्वात जास्त लढण्याचं, सर्वात जास्त बलिदान देण्याचं काम हे मराठ्यांनी केले. आणि ह्या यादीमध्ये म्हणजे 1965ला सुद्धा आमचं काही ह्याच्यामध्ये ठिकाणा नव्हता आणि नंतर 1994ला सुद्धा आम्हाला त्यात काही धरले नाही. राहिला प्रश्न मधल्या काळामध्ये लेवा पाटीदार, लेवा कुणबी आणि लेवा पाटीदार असे लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार अशा काही जाती त्यात इन्क्लूड झाले. त्या विदर्भामधले पण काही कुणबी त्यात इन्क्लूड झाले. परंतु मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्याला त्याच्यामध्ये पकडलं गेलेलं नव्हतं. त्यामुळे जो मराठा समाजातील गरीब, शोषित,
आणि जो शिक्षणापासून मागे आहे आणि त्याची परिस्थिती खूप हालाकीची आहे, याच्यामध्ये कुठेतरी जागा मिळायला पाहिजे होती मित्रांनो. प्रत्येक बाकीच्या नेत्यांनी आपला दबाव वापरून, आपला प्रभाव वापरून आपापल्या जातीला न्याय दिला. गोपीनाथ वंजारेंना न्याय दिला, बाकीच्या धनगर नेत्यांनी धनगर समाजाला न्याय दिला, बाकीचे सगळे ओबीसी नेत्यांनी आपापल्या जाती समूहांना न्याय दिला. मित्रांनो, आपलं सगळ्यांचं दुर्दैव फक्त एकच राहिलं की आपल्या नेत्यांनी आपल्याला याच्यामध्ये अजिबात स्थान दिलं नाही, उलट आपलं सगळ्या हक्काचं इतरांना दिलं. आणि म्हणून त्यावेळचे पदस्थ असणारे मुख्यमंत्री शरद पवार यांची ही जबाबदारी आहे. असं जे मी म्हणतोय ते हे सगळं जबाबदारी सकट आहे आणि शरद पवारांनी खूप जाणीवपूर्वक मराठ्यांना डावललं असा माझं आता अनुमान आहे. पूर्वी पण मी तेच बोलत होतो आणि त्याच्यामुळे आपण आज प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि सतत आपण याचाच जा विचारला पाहिजे. आणि जर या GRमध्ये त्यावेळी ओबीसीमध्ये मराठ्यांना जर टाकलं असतं ते 16%च आपल्याला मिळालं असतं तर आज आपली 2 ते 2.5 लाख पोरं शासकीय नोकरीमध्ये गेली असती आणि करोडो मुलांना आपल्या शिक्षणाचा लाभ घेता आला असता आणि आज आपली कित्येक पोरं परदेशामध्ये जाऊ शकली असती. मित्रांनो, एक काळी देशावर राज्य करणारा समाज, देशासाठी कायम मरणारा समाज आणि आज त्याची ही मरणासन्न अवस्था जर कशामुळे झाली असेल तर त्याला योग्य ती संधी न मिळाल्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं मला वाटतं. घटनेच्या प्रिअँबलमधील इक्वल जस्टिस म्हणजे सर्वांना समान न्याय, सर्वांना समान विकासाची संधी हे तत्त्व डावललं जाऊन सर्वात मोठा अन्याय हा मराठा समाजावरती झालेला आहे. म्हणून आज या महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात, त्या शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात मोठा वाटा मराठा समाजाचा आहे. आणि आज म्हणजे रोज 7 आत्महत्या होतात, त्यातल्या 5 आत्महत्या हे मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या होतात. हे केवढं मोठं दुर्भाग्य आहे. दुसरी गोष्ट, आज मराठा समाजातील मुलांना 1-1, 2-2 टक्क्यावरून त्यांच्या नोकऱ्या जातात आणि अनेक ठिकाणी त्यांच्या नोकऱ्यांमध्ये खूप म्हणजे भरतीपासून ते प्रमोशनपर्यंत खूप अडचणी येतात. आणि म्हणून मराठा समाजामध्ये आज बेरोजगारीचं प्रचंड असं प्रमाण वाढलं आहे. मराठा तरुण आता म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडत चाललं आहे. बरेचसे आपली पोरं आत्महत्या करत आहेत आणि नोकऱ्यांचा अभाव, रोजगाराचा अभाव या सगळ्याचा परिणाम म्हणजे शेवटी या मुलांची लग्नसुद्धा होत नाहीत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीची ही सगळी जे वास्तव भयानक पुढे आलेले त्याला हा GR त्यावेळी आपल्याला न मिळालेली संधी हे सगळं भयानक आहे. आणि म्हणून या मुलांना वेगाने ह्या संधी मिळाल्या पाहिजेत. आणि आज मराठा समाजातील 30 ते 35% मुलांची लग्न होत नाही. त्याला कारण त्या मुलांच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचं रोजगार नाही आणि रोजगाराचं खूप मोठं साधन म्हणजे सरकारी नोकरी असतात. सरकारी नोकऱ्यांचे खूप फायदे असतात. सरकारी नोकरी प्रतिष्ठित असते आणि अशा प्रतिष्ठेच्या नोकरी असणाऱ्या मुलाला पटकन मुलगी मिळते. आणि आज मराठा समाजातील एक तर मुलांना आपल्या उद्योगधंद्याची पार्श्वभूमी नाही, त्यांना कुणी उद्योगधंदा करायला शिकवत नाही. राहिला प्रश्न आहे सरकारी नोकऱ्यांचा, ज्या केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका, नगरपालिका, बँकांपासून ते शाळापर्यंत सगळीकडं त्याचे ते लाभ असतात. शिवाय पेन्शन असते, मॅच्युरिटी असते, गॅच्युरिटी असते, प्रोव्हिडंट फंड असतो, बोनस असतो, हे सगळ्या गोष्टी आहेत. असं अजिबात मराठा समाजाला मिळणं बंद झालेलं आहे. मित्रांनो, शासकीय नोकऱ्यातून मराठा मुलांचा पत्ता कट झालेला आहे. शिक्षणापासून ते वंचित आहेत. एवढी फी ते भरू शकत नाहीत. बाकीच्या लोकांना ज्यावेळी 3-4 हजार फी असते त्यावेळी मराठा मुलांना कधी 50,000, कधी लाख, कधी 2 लाख, कधी 3 एवढा फरक त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे सर्वच बाजूनी मराठा समाजातील मुलांचं हे खूप मोठं नुकसान होतं आहे. आणि म्हणून ही सगळं बोलण्याची जबाबदारी खरं तर मराठा आमदार, मराठा खासदार या सर्व लोकांची होती आहे. परंतु हे सगळे लोक OBC सर्टिफिकेट वापरतात, OBC मराठा हे असं झुलवत ठेवत आहेत. खरं तर प्रत्येकाने आपापल्या समाजाला न्याय देणं हे काही चुकीची गोष्ट नाही, परंतु आपले लोक पुढे येत नाहीत. आणि म्हणून आज शेतकऱ्याचा एक मुलगा मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे ह्या आंदोलनाला धार आलेली आहे. आणि 24 डिसेंबरपर्यंत हा प्रश्न संपेल असं मला वाटतं. या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच विनंती करेल की आपल्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे, आपण खूप सहन केलेला आहे. आता याच्यापुढे सहन करायचं नाही, परंतु कोणत्याही प्रकारे उद्रेक होईल, सार्वजनिक मालमत्तेचं जाळपोळ होईल किंवा सार्वजनिक ठिकाणी दगड मारणे, जाळपोळ करणे असं कोणतंही काम म्हणजे कायद्याच्या कक्षेच्या बाहेरचं कोणतंही काम आपण करायचं नाही. जगात शांतीच्या मार्गाने आणि संयमाच्या मार्गाने खूप मोठमोठे पराक्रम करता येतात, खूप मोठमोठे यश मिळवता येतं. तर आपण सगळ्यांनी एकत्रित, संघटित आणि व्यवस्थित पुढे वाटचाल करायची आहे. मनोज जरांगे पाटलांच्या ज्या ज्या ठिकाणी सभा होतील त्या ठिकाणी हजाराच्या संख्येने, लाखोच्या संख्येने जायचे आणि ते विचार ऐकायचे आहेत. आणि जसं अंतरवाली सराटीला 1.5 कोटी लोकांची जवळपास भव्य सभा झाली, तशाच सभा
सगळीकडे तालुक्यामध्ये मनोज जरांगे पाटील ज्यावेळी फिरतील त्यावेळी आपण सर्वांनी शिस्तीचं प्रदर्शन करायचं आहे, सुसंस्कृतपणाचं प्रदर्शन करायचं आहे, एकमेकाला मदत करायची आहे आणि कोणत्याही राजकीय नेत्यांनी काही आमिषे दाखवली तरी ती आपण न घेता आपल्याच भाजी भाकरी घेऊन जाऊया, आपलंच पाणी स्वतःचं घेऊन जाऊया, आपल्याच गाडीनं जाऊया आणि कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचा स्वाभिमान अजिबात घाण न ठेवता आपल्याला ही चळवळ चालवायची आहे आणि विकासाचा अनुशेष हा सगळा भरून काढायचा आहे. नक्कीच येणारा 2024 हा आपला असेल. आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आलेलो आहोत, एकत्रित ही वाटचाल केली पाहिजे आणि हे सर्व यश ज्यावेळी पदरात येईल त्यावेळी अनेक राजकीय पक्ष, अनेक राजकीय नेते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडतील, कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतील, काही लोकांना पुढं करतील, काही लोकांना बाजूला करतील, काही लोकांना अंगावर घालतील. हे सगळं आपण शांतपणे आणि संयमितपणे जर झेललं, त्याला हाताळलं ह्या सगळ्या गोष्टी, तर लक्षात घ्या विजय आपलाच आहे. आणि लक्षात घ्या हे सगळं होत असताना मग आमच्यासारखे किंवा मनोज जरांगे पाटलांसारख्या जे लोक या मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी पुढे येतील त्यांना बदनाम करण्याची खूप मोठी मोहीम इथं चालवली जाणार, हे स्वाभाविक आहे. लक्षात घ्या चारित्र्य हनन हा आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा अजेंडा असतो. काल परवा पण माझ्या बाबतीत असंच काय झालं असं तुमच्या लक्षात आलं असेल तर ते म्हणजे माझ्यासाठी काही वंशाळा काय एवढा मोठा मुद्दा नाही आहे. काम महत्त्वाचं आहे, समाजासाठी आपण काय देतो काय करतो हे महत्त्वाचं आहे. हे पुस्तक आहे यदुवंश नावाचं, हे सगळं जाधव कसे पुण्याला आले, कुठून आले, काय हे सगळं त्यात लिहितात, वंशा वगैरे सगळं आहे आणि ज्याला पाहिजे त्यांनी ते जरूर वाचायची. परंतु प्रश्न आपल्यासाठी नामदेवराव जाधव कोण आहे, कोणाचे वंशज आहेत हा मुद्दा दुय्यम ठेवा, तो गौण ठेवा. लोक त्याला जाणवणार बघतील. आपल्यासाठी मुद्दा एकच आहे, तो म्हणजे 23 मार्च 1994च्या GRमुळे आपल्यावर झालेला अन्याय आणि आता आपल्याला ते 16% मिळालं पाहिजे आणि आपला अन्याय दूर झाला पाहिजे. एवढंच आपलं काम असणार आहे. फोकस फक्त आपला आरक्षणावर असला पाहिजे. अजिबात वेगवेगळी मतं व्यक्त करणं आपण टाळलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील वेगवेगळी ज्या भूमिका मांडतील तीच आपली अधिकृत सगळ्यांची भूमिका असली पाहिजे आणि एकाच दिशेनं, एकाच आदेशानं, एकाच भूमिकेनं आपण सगळ्यांनी पुढे गेलं तर मला वाटतं 24 डिसेंबरपर्यंत हा न्याय होईल, हा निर्णय होईल आणि आपल्या पदरामध्ये जे आपल्याला सगळं पाहिजे ते पडू शकतं आणि आपल्यावरचा अन्याय दूर होऊ शकतो. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की शांततेच्या मार्गाने हे आंदोलनाला आत्तापर्यंत कुठं गालबोट लागले नाही, याच्या पुढे कुठल्याही सभेमध्ये असं काय होणार नाही याची आपण सर्वांनी खबरदारी घेऊया आणि हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावरती आहे, त्याला आपण यशस्वी करूया. धन्यवाद. VR पवार सारीजमधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा. डिझायनर लाचा, डिझायनर वर्क सारीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला. ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियलसाठी अवश्य भेट द्या. VR पवार सारीज, साठी गल्ली, सोलापूर. मोबाईल 9552 74 47 99.